हात दे तुझा. ठीक आहेस ना हो पोरी? लय लागलं तर नाही ना? नाही, ठीक आहे मी. काय हे पोरी, अगं हाता पायाला एवढं लागले, खर्चटले, तुझी ही अशी अवस्था झाली आणि तरी बी ठीक आहे म्हणतेस? हा ग तुझा चेहराच सांगतोय, नुसत्या शरीराला नाही मनालाही जखमा झाल्यात ना. लय सहन केलंस ना आतापर्यंत. मनाला काट टोचल्याशिवाय माणूस असं काट्या कुट्यात अडकून बसत नाही, है ना? अगं रडू नको पोरी, धीर धर, काय काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल बघ. शांत हो, रडू नकोस. आधी इथनं चल बघू, चल आपण तिकडे जाऊन बसूया. अगं सुखात दुःखात आनंदात कुठंच कुठल्याच वेळी तू त्या देवाला विसरली नाहीस. मग आता तो तरी तुला कसा विसरेल ग? हा अगं त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या माणसांसाठी तो कुठल्या ना कुठल्या तरी रूपात धावून येतोच की. आणि कोणास ठाऊक आज तुझ्यासाठी माझ्या रूपात आला असेल. चल आपण इथून जाऊ, तिकडे बसू. तुझ्या मनात काय युद्ध चाललंय ते सांगून टाक मला. काय मोकळी व्हायची आहे ती हो मोकळी, आणि मनावरचं सगळं ओझं उतरवून टाक बघ. बरी आहे मी. माणूस तोंडानं खोटं बोलतोय पोरी, डोळ्यानं नाही. आणि तुझं डोळच सांगतात मनात लय साठलंय. माणसानं मनातलं सांगितलं की त्याच्या मनावरचं ओझं आपोआप हलकं होतंय बघ. तेव्हा सांगून टाक भाडा भाडा, मन शांत होईल बघ. माझं दुःख माझ्यापाशीच बरं आहे. उगाच माझ्या आयुष्यातल्या उन्हाचे चटके तुम्हाला कशाला? कारण मला तुझ्या आयुष्यावर सावली धरायची आहे म्हणून. हा आता मी अनोळखी आहे, तू मला ओळखत पण नाही, मग कसं सांगायचं सगळं? असं वाटत असेल ना तुला? उलट अनोळखी आहे म्हणूनच सांग, कारण ह्याच्यानंतर मी तुझ्या मोहर पुन्हा कधी येईन ते काय सांगता यायचं नाही. तेव्हा काळजी करायचं काय कारणच नाही. आणि मला सांगितलंस तर तुझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल. आणि भविष्यात मी हे कुणाला तरी सांगेन याची भीती बी राहणार नाही. तुझ्या बापाच्या वयाचा आहे मी पोरी, माझ्या लेकीचं चांगलं व्हावं हीच इच्छा आहे माझी. विश्वास ठेव माझ्यावर.
माझ्या सगळ्यावरूनच विश्वास उडत चाललाय बाबा. आता असं बोलून कसं काय व्हायचं पोरी? अगं तुझ्यासारखी स्वतःच्या विवंचनेत अडकलेली, रोज संकटाचा सामना करणारी, दुःख भोगणारी लय माणसं आहेत या जगात. पण एक लक्षात ठेव पोरी, जो आपल्या दुःखाला साजरं करायला शिकतो ना, त्याच्या समोर दुःख बी हार मानतच. आणि तुझ्या मनात लय काय साचलंय ते दिसतंय मला. तुम्हाला जे दिसतंय ते जवळच्या माणसाला दिसलं असतं तर लय बरं झालं असतं. काळजाच्या जवळ असणाऱ्या माणसानेच काळजावरती वार केल्यावर तेव्हा कोणाला काय सांगणार आहे? बरं राहिलं, नको सांगूस पोरी. पण मग हे सगळं चांगलं असल्याचं स्वांग तरी कशाला आणतीयस? म्हणजे तुझ्या डोळ्यातल्या ह्या पाण्याला वाट करून दे. निदान त्यांची तरी अशी आतल्या आत घुसमट होऊन देऊ नको तुझ्यासारखी. सगळं संपल्यासारखं वाटतंय बाबा. सगळं उद्ध्वस्त झालं. लग्नाच्या बंधनात अडकले होते मी. पण ते नातंच खोटेपणावर आधारित होत. मला आयुष्यभराच्या जखमा द्यायचा हे सुद्धा तुमचंच प्लॅनिंग होतं ना. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, हे सगळं माझं प्लॅनिंग. कुणीतरी एवढं वाईट वागल ना असं नव्हतं वाटलं मला. आता समजलं. हे बघ पोरी, नवरा बायकोच्या नात्यात कोण चुकलं याच्यापेक्षा कुठं चुकलं याचा हिशोब मांडायचा असतो. आता चुकतोय त्योच माणूस आणि चुकीला माफ करतो त्यो आपला माणूस. अगं एकमेकाला समजून घेण्यात, समजावण्यात, रुसण्यात, फुगण्यात, दुखण्यात, खुपण्यात या सगळ्यात कोणतरी बरोबर आणि कोणतरी चूक असणारच की. आणि यात चूक बरोबरचा न्याय निवाडा आपण करत बसलो ना तर मग नात्यातली समधी आकडेमोडच बिघडून जाते बघ. अगं नात्यानं आपल्याला काय दिलं हे बघायचं नसतं, आपण नात्याला काय दिलं हे बघायचं असतं. पण नात्याचं गणितच जर खोटेपणावर मांडलेलं असेल तर काय करायचं? आपल्या आजूबाजूचं सगळं जगच खोटं असेल तर? माझ्या नात्यातला खरेपणा हरलाय, माझं नातं हरलंय, मी हरली. नाही पोरी, माणूस तवाच हारतो जेव्हा त्याचं मन मानतं की तो हरलाय म्हणून. पण जिंकण्याचा ध्यास ठेवला ना की मग हे प्रेम, नातं, माया, जिव्हाळा हे सगळंच आपसूक जिंकायला लागतं बघ. तुझ्या मनातला ह्यो गोंधळ तुला बघितलं तवाच ओळखला होता मी. माझं ऐकशील तर मी एवढंच सांगेन, जे घडतंय त्याच्याशी अजून थोडी झगडत राहा. तुझ्याशी तुझ्या या वाईट येळेशी हा झगडा संपला ना की मग तुझ्या आयुष्यात चांगली येळ येईल बघ. पण ह्या वेळेशी झगडायला बळ कुठून आणू? अगं मी आहे की बळ द्यायला. अगं तू चांगल्या मनाची पोर आहेस, मग देव तुझी साथ कशी सोडल ग? अशी हार मानू नकोस, लढत राहा. सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं छान होईल. विश्वास ठेव माझ्यावर. आणि देव पण अशाच लोकांची साथ करतो जे प्रयत्न करतात. आता तूच ठरव, तुला या परिस्थितीशी लढायचंय की रडायचंय. मैदान सोडून पळू नको पोरी.
तू तर हुकमाची राणी आहेस ना, मग हा डाव जिंकून दाखव. मग जा घरी. तुझ्या आयुष्यात आलेल्या या येळेला, तुझ्या या परिस्थितीला हरव. हरवशील ना, लढशील ना. मी लढेन, लढावंच लागेल. शाबास. मग जा. माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी. जा आणि तुझा प्रवास नेटानं कर. अरे विक्रम, एवढं घाई घाई कुठे निघालस? बॅगा तर काढा. अजित, हा बॅगा काढ रे. एवढी कसली घाई आहे? या. इंद्रा, हा इथं असं का झोपलाय? सोडून गेली इंद्राला, म्हणून तर अशी अवस्था झाली असणार. थोडा त्रास होईल त्याला, मी सावरेन. राणी या घरात नाही ना, ही आनंदाची गोष्ट आहे. इंद्रा, इंद्रा, इंद्रा उठ, उठ बरं तू, उठ. काय करतोय तिथे? अरे काय तू इथं का झोपलास रे? उठ बरं. तुम्ही लोक आलात? काय काय रे इंद्रा? आणि इथं का झोपला होतास तू? राणी कुठे? काय झालंय काय तुझं? यापुढे आपल्यामध्ये कुठलाही नातं नाही राहणार. नाही, कुठे काय काही नाही झालं. अरे मग तू इथे का झोपलायस? इंद्रा, तू असाच होतास का रात्रभर इथे? इंद्रा, अरे काय झालं सांग ना. हे बघ, आमच्यापासून काही लपवू नकोस. भाऊजी, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? भांडतील कशाला? अहो मग असे भांडण झाल्यासारखे बाहेर काय झोपले भाऊजी? बिला काही बोलू नको. राणी असं काही करणार नाही, मला माहितीये. पण ती आहे कुठं? राणी ती म्हणजे ऍक्च्युली असा का वागतोय? काल जाताना याचा मूड वेगळाच होता. राणीबरोबर वेळ घालवायचा होता. आता काय झालं?
बोल ना काहीतरी. असं इथे का झोपला होतास? आणि राणी कुठे आहे? अरे काय विचारता आम्ही सगळे? राणी कुठे आहे? काही झालंय का? इथे मी. काय गे? आता काय केलंस तू? अगे एक दिवस काय मी घरात नव्हतो, माझ्या लेकाला घराबाहेर झोपायला लावलंस? तू कोण समजतेस कोण ग स्वतःला? हिम्मत कशी झाली तुझी? बघा, बघताय ना, आपण एक दिवस काय घरात नव्हतो, या राणीला इंद्राची काळजीच नाही घेता आली. काय अवस्था करून टाकले बघा माझ्या लेकाची. हो, रात्रभर हिने त्याला बाहेर झोपवलं. मालती, एक मिनिट. इंद्रा, नक्की काय झालंय? आता तिच्याकडे बघू नकोस हा. आणि आता यावेळेस तिला अजिबात पाठीशी घालायचं नाही. आम्हाला काय झालंय हे कळायलाच हवं. मालती, तू बोल रे. काही झालेलं नाहीये. अहो ते ना, लाईट्स गेल्या होत्या आपल्या घराच्या आणि इन्व्हर्टरही काम करत नव्हतं. मग आम्ही दोघं इथंच बसलो मोकळ्या हवेत. हो, म्हणजे मीच म्हटलं तिला की आपण थोडं बाहेर फिरू. हो, बाकी काहीच नाही झालं. म्हणजे आम्ही जस्ट इथे वॉक करत होतो आणि नंतर आम्हाला वाटलं की आम्ही इथे थोडं बसून गप्पा वगैरे मारू. मग इथे बसलो आणि कळलंच नाही झोप कशी लागली. हो, तुला इथे झोप लागली आणि तू ह्याला इथे असं झोपू दिलंस का? आणि ह्याला इथे बाहेर झोपायला लावून तू काय करत होतीस? का आत जाऊन आरामात झोपली होतीस? मालती, अहो कुठे होतीस तू? अहो मी कुठं जाणार आहे? इथंच होते मी. आता दिवे गेल्यामुळे टाइमपास तर करायचाच होता, म्हणून आम्ही दोघं पत्ते खेळत बसलो. पण मग बसल्या बसल्या ना सरांना इथंच झोप लागली. मग मी पण तिकडं रेलिंगला टेकूनच झोपले. थंडी होती ना बाहेर, झोप कधी लागली कळलंच नाही. ओहो, मस्त नाईट आउट केलीत म्हणजे. हा, अचानक दिवे कसे गेले? आता काही बिघाड झाला असेल ना अचानक. हो ना, बरं ठीक आहे, दिवे गेले, आपल्याकडचा इन्व्हर्टर खराब झाला, पण इमर्जन्सी लाईट्स तर होत्या ना. हो त्या होत्या, पण आतमध्ये उकडत होतं ना खूप. मग काय करणार? थंडीत? नाही, आत थंडी नव्हती वाजत. मग काय रात्रभर दिवे आलेच नाहीत का? झोपायला आत का नाही गेलात? झोप कधी लागली ते काही कळलंच नाही ना, सो नाही लक्षात आलं एवढं. असं काय बोलत होता तुम्ही? काय विचारते मी? एवढं काय बोलत होतात? जाऊ दे ना मालती, दोघं रात्रभर जागे आहेत, त्यात तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय. आपण खरं काय ते कळायला नको का आपल्याला? अहो पण तू खोटं का बोले? मुलांनो, तू जाऊन झोपा जा, आराम करा. जा. चला आता. राणी, 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 कुठे होतीस तू रात्री?
किती शोधलं तुला, घाबरलो होतो मी खूप. मी किती विश्वास ठेवला होता सर तुमच्यावर, पण तुम्ही मात्र फसवलात मला. मी मनापासून मैत्री केली होती तुमच्याशी, पण तुम्ही एवढा मोठा विश्वासघात केलात. मैत्री या गोष्टीचा सुद्धा अपमान केलाय तू. पण आता काहीही झालं तरी मी हे मैदान सोडून पळणार नाही. मी ही वेळ आणि या परिस्थितीला हरवणार. मी लढणार. काय विचारतोय मी, कुठे होतीस तू काल? मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. पण का? कारण दुखावलेत तुम्ही मला, खेळ केलायत. नाही राणी नाही, मला बोलायचंय तुझ्याशी. माझं एकदा ऐकून तरी घे ना. काय ऐकून घेऊ? तुम्ही जे काही केलं ना त्यानंतर तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाहीये. राणी प्लीज, मला असं हातून तोडू नकोस. माझं म्हणणं एकदा ऐकून घे प्लीज. सर, तुम्ही जे काही केलं त्यानंतर आपल्यात बोलण्यासारखं आणि ऐकून घेण्यासारखं काहीच उरलेलं नाही. बघा, घरचे आले ना म्हणून मी सगळं सावरून घेतलं. नाहीतर तुम्ही उंबऱ्यावर पडा, अंगणात पडा, नाहीतर रस्त्यावर, मला काही फरक पडत नाही.